राज्यातल्या कलंकित मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। ठाकरे गटाच्या वतीनं राज्यभरात आंदोलन केलं जाते आणि कोल्हापुरात देखील तावडे हॉटेल परिसरामध्ये आंदोलन केलं जात होतं। हे आंदोलन करत असताना या सगळ्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर म्हणजे पुणे बेंगलोर महामार्गावर येण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघू शकतो एकच धावपळ त्यामुळे उडालेली आहे। त्याचबरोबर या सगळ्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न देखील सुरू झाले। काय सांगाल? आक्रमक राज्य शासन केंद्र शासन इकडे लक्ष देणार नाही। ह्या राज्यामध्ये भ्रष्ट आणि कलंकित मंत्री चालतात कसे? कुठं भाजप पूर्वी काम करतो नाही, आता भाजप सत्तेने वाटतं ते करायला लागले। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बदनाम व्हायला आहे, तरी पण फडणवीस साहेब लक्ष देत नाहीत। त्यांचे राजीनामे घ्या आणि सरकारमध्ये या मंत्र्यांची हकालपट्टी करा। ही दडपशाही प्रत्येक ठिकाणी दडपशाही चालल्या देशभरात। लोकशाहीला आम्ही अनेक वेळा म्हणतोय, लोकशाही संपवायचं काम हे सरकार करत आहे, त्यातलाच हा भाग आहे। दडपशाही दादागिरी आहे। आमचं आंदोलन ह्यांना मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासाठी चालूच राहील, आमचं चालू राहणार। आमचं पद्धतीने सगळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तावडे हॉटेल परिसरातून पुणे बेंगलोर महामार्गावर हे सगळे कार्यकर्ते येण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली। आपण बघू शकतो महिला आंदोलक देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच जर आपण बघितलं तर राज्यभरामध्ये आज ठाकरे गटाकडून हे आंदोलन केलं जाते आणि तशाच पद्धतीचं आक्रमक आंदोलन आता कोल्हापूरमध्ये देखील पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी तावडे हॉटेल परिसरामध्ये हे सगळं आंदोलन झालं आणि या सगळ्या आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट पुणे बेंगलोर महामार्गावर धाव घेतली। अचानकपणे या सगळ्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पोलिसांची देखील तारांबळ उडाल्याचं बघायला मिळालं। काही काळ हा सगळा महामार्ग रोखल्यानंतर आता पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना महामार्गावरून बाहेर आणलेलं आहे। सर्व्हिस रोडवर या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना आणलेलं आहे। या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू असल्याचं बघायला मिळतंय। पोलीस कुठेतरी दडपशाही करतायत, मात्र असं जरी असलं तरी आमचं आंदोलन थांबणार नाही। जे भ्रष्ट आणि कलंकित मंत्री आहेत त्यांना ताब्यात किंवा त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।